नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. कधी शांततामय परिसर म्हणून ओळखले जाणारे मीरा भाईंदर शहर आता नशा तस्करी आणि वाढत्या हिंसाचारामुळे उडता पंजाब बनण्याच्या वाटेवर आहे. गेल्या काही काळात शहरातील विविध भागांमध्ये नशेत बुडालेल्या तरुणांच्या टोळ्या उघडपणे रस्त्यावर गोंधळ घालत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्कमधील गौरव वुड्स फेस 2 परिसरात लुडो लॉनच्या बाहेर नशेत माजलेल्या टोळक्याने गोंधळ घातला. त्याचप्रमाणे इंद्रलोक परिसरात लन तिवारी कॉलेजजवळ 2 गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. या घटना पोलीस प्रशासनाच्या ढिलाईचे आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे. नागरिकांचा आरोप. स्थानिक नागरिकांच्या मते शहरात नशेचा व्यवसाय वेगाने फोफावत आहे. पानटप्या, बिअर शॉप्स आणि चायनीज फूड स्टॉल्सवर खुलेआम नशेचे पदार्थ विकले जात आहेत. तरीही पोलिसांकडून या समस्येवर ठोस पावले उचलली जात नाहीत. नशेच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना कोणताही धाक नसल्यामुळे ते निर्धास्तपणे आपले काम करत आहेत. पोलीस प्रशासनाची निष्क्रियता. नागरिकांनी अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नशेचा व्यापार वाढत असून नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते या परिस्थिती विरोधात आवाज उठवत असून तातडीने कठोर कारवाईची मागणी करत आहेत. शहर असुरक्षिततेच्या सावटाखाली. नशेच्या तस्करीत वाढ आणि रस्त्यांवरील हिंसाचारामुळे मीरा भाईंदर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरवासियांचे म्हणणे आहे की जर वेळेवर कठोर उपाययोजना केली नाही तर हे शहर उडता पंजाबच्या भयावह परिस्थितीत अडकू शकते. हा प्रकार आज नाही तर आज अनेक वर्षापासून हा प्रकार मीरा भाईंदर शहरात आजपासून नाही तर अनेक वर्ष झाले हा प्रकार मीरा भाईंदर शहरात चालू आहे. आणि याकडे स्थानिक पोलीस प्रशासन यांचं दुर्लक्ष होतं. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा याच्या पहिलं सुद्धा आपले काही पत्रकार बांधवांनी इथे न्यूज बनवलेली. त्या अनेक लोकांचं याकडे लक्ष लागलं पाहिजे. स्थानिक पोलीस प्रशासन यांचं लक्ष इकडे वेधलं पाहिजे. याच्यासाठी पत्रकार बंधू यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला. आम्ही सुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार केला, पण याकडे पोलीस प्रशासन वारंवार दुर्लक्ष करते. आणि या सर्व जे घटना घडत आहेत शहरात, आपला मीरा भाईंदर शहर जो आहे उडता पंजाब या दिशेने चाललेलं आहे असं मला वाटते. आणि या सर्वांची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासन, इकडचे CP मधुकर पांडे साहेब आहे. कारण यांचं जर लक्ष या सर्व गोष्टीकडे असतं तर आज या घटना मीरा भाईंदर शहरात घडल्या नसतात. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.